तुझं फर्स्ट डेला पुण्याला होता मग म्हणजे हो 12. हो 12 तारखेला होतं. हो का? मग तिथं सेंटर म्हणजे आपलं कोणतं होतं? सेंटर पुणेचं होतं, सीआरपीएफ सेंटर. सीआरपीएफ ग्रुप सेंटर पुणे. सकाळी 6 वाजता बोलवलेलं रिपोर्टिंग टायमिंग. अच्छा, आपलं रेल्वे स्टेशन पासून तिथपर्यंत कसा गेलता मग? मी इथं रत्नागिरीवरून गेलेलो, रत्नागिरीवरून स्वारगेटला अच्छा, यानं गेला असेल तू बसनं. बसने गेलेलो. हा हा, लोकलने जातात वाटतं तिकडं. नंतर लोकलने गेलेलो तिथं. हा, आणि तिथं कोणी विचारलं तर सांगून होतं एवढं काही दूर नाही वाटतं ते सेंटर. मी पण गेलतो आधी एकदा तिकडं. नाही नाही, तिथे एकदम सगळं समजतं, सगळं सर्व व्यवस्थित. हा, जायचं काही प्रॉब्लेम नाही समजा. जायचं पण काही प्रॉब्लेम नाही, राहायचं पण काही एवढं नाही आहे. तिथे एक हॉटेल आहे अजिंक्य तारा म्हणून. हा, तेच आपलं फिजिकलच्या वेळेस होतं ते. तिथे सर्व पोरं स्टे करतात. हा, मग मुलांना माहिती समजा ते. राहायचा काही प्रॉब्लेम नाही एवढा. हा, राहायचं खायचं काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही. कितीला होते आपली? 6 वाजता. 6 वाजता रिपोर्टिंग होते. मग ते रोल नंबर नुसार अरेंज करतात हा हा आणि त्यानुसार मग आतमध्ये घेतात. पहिल्यांदा ते डॉक्युमेंट बघतात, आपले आधार कार्ड, डोमेसाईल आणि 10वीचं मार्कशीट वगैरे हा. आतमध्ये घेताना पण. म्हणजे गेट वरतीच का? गेटवरती म्हणजे नाव वगैरे बघतात, बरोबर आहे काय. हा हा. मग आतमध्ये घेतात. एंट्री होते मग अंदर. मग सर्वांची एंट्री आतमध्ये झाली की मग आतमध्ये त्यांचा हॉल आहे, त्या हॉलमध्ये बसवतात. हा मग त्यानुसार मग ते सर्व झालं की बायोमेट्रिक असतं ना आपलं, थंब वगैरे. हा हा, आधारचं. फिजिकलच्या वेळी घेतलं ना थंब, हा हा मग तो परत घेतात, म्हणजे तोच आहे की बघायला, मुलगा आलाय का तोच. मग मग ते सर्वांचं झालं की मग एक फॉर्म देतात भरायला. हम्म. तो फॉर्म भरून झाला की की मग प्रत्येकाचं डॉक्युमेंटेशन घेतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. हा, म्हणजे डॉक्युमेंट तिथेच होऊन जाते तेव्हा. त्या दिवशीच होतं. हा, आमचा नंबर येईपर्यंत एक 4 वाजलेले डॉक्युमेंट होईपर्यंत, संध्याकाळचे 4. एवढा टाइम झालता का? म्हणजे ते फर्स्ट डे हां होतं म्हणून थोडं लेट चाललं असेल प्रोसेस. सो गो. आणि आमचा 4था ग्रुप होता ना त्यामुळं. हा, मग म्हणजे डॉक्युमेंट मध्ये काय काय केलं त्यांनी चेक? डॉक्युमेंट स्ट्रिक्टली चेक करतात, म्हणजे ते नाव वगैरे असतं ना आपलं 10वीच्या सर्टिफिकेटवर, हा हा ते नाव जसं आहे तसंच असलं पाहिजे. म्हणजे आधी आडनाव असेल तर आडनावच असलं पाहिजे असं. हा. काय मुलांना आणि प्रॉब्लेम आला का तिथे मग? डॉक्युमेंटमध्ये नाही एवढा काय आला कुणाला. सर्वांचे ओपनमध्ये होतं ना, ओपन वाल्यांना काही एवढं डॉक्युमेंटची गरज नव्हती ना. हा हा, आणि ते क्रुशियल डेटचा काय विषय? कोणी काढलं का त्याच्यामध्ये? कोणी होतं का क्रुशियल डेट वाला? क्रुशियल डेट म्हणजे आपल्या ओपनमध्ये कुणाला लागत नाही ना क्रुशियलचं काय एवढं. अच्छा, म्हणजे तुझं ओपन मध्ये होतं का? ओपन होते तर ना पहिले पहिले 2 दिवस. बघितलं का तू की ज्याचे क्रुशियल डेटच्या आधीचं होतं आणि घेतलं नाही घेतलं असं काही केस? नाही, क्रुशियल डेटचा आमचा काही संबंधच नव्हता ना कशाचा. नाही डोमेसाईलला काय क्रुशियल. अरे हा, तुम्ही म्हणजे आज सॉरी पहिल्या दिवशी ओपन वालेच घेतले. ओपन वाले होते ना. ते ओबीसी वगैरे त्यांना असतं ना क्रुशियल डेट वगैरे. वाल्यांना क्रुशियल डेट होतं. हां. बाकी डोमिसाईल किती बी जुनं असलं तर चालत होतं. हो डोमेसाईल चालत होतं. फक्त आपण जे फॉर्म भरताना आपण जे ग्रॅज्युएशन वगैरे दिलं असेल किंवा 12वी दिली असेल ना, हा, त्याची झेरॉक्स वगैरे द्यायला लागते तिथं. अच्छा, म्हणजे ओरिजिनल नसलं तरी चालून जाईल समजा. भारत. ओरिजिनल आधी त्यांना दाखवायचं, मग त्याचाच एक सेट ते त्यांच्याकडे ठेवतात. अच्छा, आणि काही काही इकडे नसलं तर काही काहीचे कॉलेजमध्ये जमा असतात. लागतातच का स्ट्रिक्टली? आता फॉर्म भरताना जे भरलं असेल ना ते लागतातच. अच्छा, हा, ते घेऊनच जायचे. अच्छा. हां. म्हणजे सर्टिफिकेट जर 10वीचं आणि ते गुणपत्रक असतं ना, सर्टिफिकेट आणि मार्कशीट, हा हा, ते दोन्ही पण लागतं. 4 सर्टिफिकेट समजा. हां. डॉक्युमेंट मध्ये कोणी फेलच नाही गेलं मग? डॉक्युमेंटमध्ये नाही कोण झालं. रिपोर्टिंग किती जणांची होती पहिल्या डेला? पहिल्या डेला आमचे 100 बोलवलेले, त्यातले 92 जण होते. 92 प्रेझेंट होते. 92 प्रेझेंट होते आणि 25 मुली होत्या. अच्छा, म्हणजे 100 रिपोर्टिंग, 100 मध्येच होत्या का मुली काउंट? काही नाही, 100 त्यांचा हे काउंट असतो, 100 मुलांचा आणि 25 मुलींचा दररोजचा. 25 रिपोर्टिंग होती समजा. सॉरी, 25 मुली आणि 100 मुले. त्यातले आमचे 100 पैकी 92 जण आलेली. अच्छा, मुलींमध्ये काहीतरी एक का काही दोघी अशा नव्हत्या वाटतं. आणि डॉक्युमेंट मध्ये मग कोणी निघालच नाही का मग? नाही नाही, आमच्या ह्याच्यात नाही कोणी निघालं. अच्छा, मग फर्स्ट डेला तुमचं डॉक्युमेंट चाललं कितीपर्यंत? चाललं डॉक्युमेंट? फर्स्ट डेला म्हणजे 25-25 चे ग्रुप केलेले हा आणि आमच्या शेवटच्या ग्रुपला 17 जण होते. हा हा म्हणजे पहिल्या 25चं डॉक्युमेंटेशन झालं की त्यांना हॉस्पिटलमध्ये, दुसरं हॉस्पिटल आहे ना तिथनं 4 किलोमीटर,
हा 4-5 किलोमीटर आहे पवना हॉस्पिटल म्हणून. तिथे त्यांना एक्सरे, युरिन टेस्ट आणि ब्लडचे टेस्ट घ्यायला तिकडे नेत होते. हा ते झालं की ते झालं की मग दुसऱ्या ग्रुपला. अच्छा. मग सर्वांचं झालं की मग आमचा शेवटचा ग्रुप होता ना. हा मग आमचा जेव्हा टेस्टला नेलं तेव्हा 6 वाजलेले. हा मग ते रिपोर्ट वगैरे आले नव्हते. मग आम्हाला म्हटलं उद्याच तुमचा रिपोर्ट येईल आणि मेडिकल पण तुमचं उद्या होईल. मग आम्हाला ती एक चिठ्ठी दिलेली, हा हा तुमचं उद्या मेडिकल होईल म्हणून. हा. मग त्यानुसार मग दुसऱ्या दिवशी 7 वाजता मग सर्वांना यायला सांगितलं. म्हणजे पहिल्या दिवशी सपोज आपले डॉक्युमेंट झाले आणि फक्त ते हे आपलं टेस्ट झालं, युरिन हां, फक्त टेस्ट त्यात 3 टेस्ट झाल्या फक्त. फर्स्ट डेला, आणि सेकंड डेला परत 6ची रिपोर्टिंग होती का मग? नाही, 7ची रिपोर्टिंग होती. 7 वाजता सेकंड डेला. हां, हां. हा, मग त्या दिवशी पूर्ण मेडिकल झालं. हां, मग त्या दिवशी परत मग पहिल्यांदा बाहेर बाहेर सगळ्यांना उभं केलं. हा. प्रत्येक ग्रुपचे जोपर्यंत मुलं येत नव्हती तेव्हा उभंच केलं. म्हणजे आमचे मेडिकलच्या बाहेर. 17 जण आले ना, हा हा. तेव्हा मग आतमध्ये एंट्री दिली. मग त्याच्यानंतर मग प्रत्येक ग्रुपचे मग 4 डॉक्टर आहेत ना तिथं. 4 डॉक्टर. हा मग ते प्रत्येक ग्रुपला एक एक डॉक्टर अलाउड केलं ना. हा, म्हणजे किती 25 जणांचा होता ना तुमचा ग्रुप वाटतंय? 25चे 4 ग्रुप होते ना. शेवटच्या ग्रुपला फक्त आम्ही 17 होतो. हा, शेवटच्या ग्रुपमध्ये 17 आले आणि एका ग्रुपला एक डॉक्टर. हां. अच्छा, मग कशी झाली तुमची प्रोसेस याची मेडिकलची पूर्ण? मेडिकलची झाली सर व्यवस्थित. पहिला आमचं आपलं डिस्टन्स विजन चेक केलं. हा, चार्ट कसा कोणत्या चार्ट टाईपचा होता तिथे? चार्ट मी तुम्हाला पाठवला बघा. हा, तुम्ही पाठवत होता का पूर्ण? ई कोणत्या साईडला आहे सपोज? ईची साईड कोणती वरती? हां, ईची साईड कोणती? अच्छा, आणि ईची. चार्ट कसे म्हणजे डेली चेंज होतात का एक फिक्सच आहे तो? आता 2 दिवस तरी आम्ही होतो तेव्हा तोच फिक्सच होता. अच्छा. म्हणजे तो फिक्सच असणार. एवढं चार्टमध्ये काही ते काढत नाहीत कुणाला. म्हणजे ज्याचं कुणाचं जरी दिसत नसलं तरी त्यांना, आमच्यामध्ये एक बंदा होता. हा हा. त्याला पहिल्यांदा दिसत नव्हतं. नंतर सर्वांचं झाल्यावर परत एकदा त्याला चान्स दिला. हो का? चान्स देतात समजा मग. हां. म्हणजे त्याला पहिलं ई विचारलं. ईचं समजा त्याला दिसत नसलं तर सीचं विचारलं. सीचं पण नव्हतं तर त्याला ABCD विचारली परत. हा, म्हणजे कोऑपरेटिव्ह व्यवस्थित समजा. हां, कोऑपरेट करत होते. हा. पण जर मेजर पॉईंट असेल कुठला तरच ते पॉईंट देत होते. हा, एकदम प्रोसेस सांग मेडिकलची कशी झाली तुमची? हां, पहिला माझं आय टेस्ट झाली. हा त्याच्यानंतर फुल बॉडी चेकअप केलं. हा हा पूर्ण आपलं त्याच्यानंतर परत तिथे खाली बसवून ठेवलं. हा मग नंतरला एकेकाला घेऊन वजन वगैरे चेक केलं. हा आयडेंटिफिकेशन मार्क वगैरे विचारले. हा त्याच्यानंतर परत मग आपले हे दात वगैरे, कान वगैरे हा, ते चेक केलं. ते चेक केलं. मग नंतर शेवटी परत आपलं नॉकनी वगैरे असतं ना, हम्म. ते चेक केलं. नॉकनी म्हणजे आम्हाला झोपवलेलं आधी नॉकनीसाठी. हम्म. आणि नंतर ते ठोकळा ठेवून चेक करतात ना, ठोकळा टाकून. लाकडाचा ठोकळा. हां, तसं चेक केलं. ज्या आधी सर्वांना म्हणजे ज्याला डाऊट आला त्यालाच का सर्वांना चेक केलं डायरेक्ट लाकडाचा ठोकळा? म्हणजे आमचा डॉक्टर होता ना, हा तोच फक्त ठोकळा टाकून चेक केलं. बाकीच्यांना असं नाही केलं. हा, ते डॉक्टरवर अवलंबून आहे. डिपेंड करते सर्व गोष्टी. डॉक्टरवरती. म्हणजे असं सांगा ते असं. पहिले डोळेच घेत नाहीत. त्यांच्या ह्याच्यानुसार घेतात. कसं त्यांना जमल तसं. हा, म्हणजे प्रत्येक डॉक्टर अलग अलगच घेते असं असतं. अलग अलग हां, कसं पण घेतात. खूप. म्हणजे जसं अवेलेबिलिटी असेल तसं. हा, ठीक आहे. आज मग नंतर प्रायव्हेट पार्ट चेक केले आमचे सर्व शेवटी. हा हा प्रायव्हेट पार्टमध्ये कुणाला एवढे काढले नाही. म्हणजे जर पाईल्स वगैरे कुणाला हर्निया वगैरे असेल तरच पॉईंट दिलाय. अच्छा. किंवा वन टेस्टिस वगैरे असेल तर. हा, आणि तुमच्या ग्रुपमध्ये म्हणजे झाली पूर्ण प्रोसेस होऊन गेली मेडिकल? हां, पूर्ण प्रोसेस होऊन गेली आमची. आमच्या ग्रुपमध्ये 17 जण होते ना, हा. त्यातले 9 फिट केले आणि 8 अनफिट केले. बापरे, म्हणजे डायरेक्ट एवढे अनफिट केले 8? अनफिट म्हणजे त्यातले मेजरच होते. हां, पहिला पॉईंट दिला असेल पॉईंट दिला. अनफिट. रिमेडिकलला त्यांना सांगितलं. हा, तेच रिमेडिकल. रिमेडिकलची काय माहिती आहे का, कुठं होणार आहे काही? रिमेडिकल पण तिथंच होणार आहे. दुसऱ्या दिवशी सांगितलं जाणार रिमेडिकलला. परत तिथं दुसऱ्याच दिवशी? हो. टाइम देणार नाही परत? त्यांनी ते म्हटलेले की वेटचं वगैरे असेल तर काय एवढं वाढणार नाही लगेच. हो, म्हणजे हा, ते किती एकाला वेटमध्ये पॉईंट दिलेला. गेलं का? एकाला वेटमध्ये पॉईंट दिला, अंडर वेटमध्ये. अच्छा.
त्याचं 47 काहीतरी असं समथिंग होतं. हा 50 लागते ना वाटतं काहीतरी. हां हां. मग मग ते त्याला हा पॉईंट दिला त्याला वेटचा, अंडर वेटचा. हा आणि अजून आपण ते कोणतं? BMI रेंज कॅल्क्युलेट करतो ना वेट आणि हाईटची, हा हा हो. ती हेल्दी रेंजमध्ये असली तरी चालते असं. ओव्हरवेट थोडंफार चालू शकते समजा. हां, वर खाली असलं तरी चालू शकतं. फक्त हेल्दी रेंज, तो BMI रेंज हेल्दी आला पाहिजे. हेल्दी हा. हां. बाकी नंतरला बसवून ठेवलेलं मग प्रत्येकाचं डॉक्युमेंट, म्हणजे ते साईन वगैरे करतात ना डॉक्टर वगैरे ते सगळे. डॉक्युमेंट म्हणून आहे. हां, मग ते आम्हाला बसूनच ठेवलं 9:30 वाजेपर्यंत रात्री. हा 9:30 वाजता मग तुम्हाला एक्झिट सोडलं पाहिजे समजा. हां, मग नंतरला मग ते डॉक्टरांनी ते रिपोर्ट घेऊन सगळं, तो मेन ऑफिसर असतात ना, हा त्यांच्याजवळ गेले. मग त्यांना सांगितलं हे एवढे अनफिट आहेत, इकडे हे एवढे फिट आहेत. अच्छा. मग ते मेन ऑफिसरनी त्या अनफिटवाल्यांना विचारलं की तुम्हाला अनफिट का दिले ते माहित आहे का वगैरे असं तसं. हम्म. तुम्हाला व्यवस्थित समजलंय ना. मग तुमची रिमेडिकलची माहिती सांगितली त्यांना. हा हा. मग हे त्यांनी म्हणजे त्यामध्ये किती अनफिट झाले टोटल म्हणजे 100 शूटिंग होती काहीतरी 92 आलते ना. हां, तर त्या 40% रिमेडिकलला दिलेत. 40% देईल का? हां. अच्छा बरेच नाही दिलेत मग 40%. आमच्या ग्रुपमध्ये 17 पैकी 8 दिलेत. तिसऱ्या ग्रुपमध्ये काहीतरी 25 पैकी काहीतरी 8 दिलेत. हा हा. पहिल्या ग्रुपमध्ये 25 पैकी 11 रिमेडिकलला दिलेत. हो का? म्हणजे तुम्ही समजा 100% पैकी 40% रिमेडिकलला दिलेत पहिल्या दिवशी तरी. म्हणजे तरी बी 92 पैकी किती आकडा होता तरी तिथं पोरं असं चर्चा करतातच ना इतके इतके अनफिट झाले जवळपास 92 पैकी. एक 35 पर्यंत होते, 35. 35 अनफिट झाले जवळपास. हां. म्हणजे ते डिपेंड बी करते सपोज कधी कमी होऊ शकतात कधी जास्त होऊ शकतात. काय म्हणता? कधी कमी होऊ शकतात अनफिट कधी जास्त म्हणजे असं काही हो फिक्स हो नाही. हो. तुमच्यावर जास्त होऊ शकतं कदाचित कधी कमी होऊ शकतं. पॉईंट म्हणजे मेजर पॉईंटच देत होते. नॉकनी किंवा व्हेरिकोस वेन, पाईल्स, हर्निया. आणि पोरांचे डाऊट होते आपलं काहीतरी व्हेरिकोस वेन टॅटो टॅटो मध्ये काढलं का कोणी? टॅटूमध्ये आमच्या ग्रुपमध्ये कोणाचं नव्हतं. व्हेरिकोस वेन. व्हेरिकोसमध्ये आमच्या ग्रुपमध्ये एकाचा होता. हा मग त्याला पॉईंट दिला का हे केलं रिमेडिकलला दिलं. डिस्क्वालिफाय म्हणजे ते जे म्हणतात ना डिस unfit कोणाला कोणाला केलं ते काय म्हणता? अनफिट कोणाला केलं डायरेक्ट की भाई तू अनफिट आहे का तसं अन कोणाला केलं? अनफिट म्हणजे रिमेडिकलला पाठवलं असं. एक असते ना की कोणाला रिमेडिकल देतात काय कायला डायरेक्ट जागेवरूनच अनफिट करून देतात. नाही, कुणाला डिस्क्वालिफाय नाही केलं. मग सर्वांना सपोज हे सर्वांना त्यांनी विचारलं तुम्हाला रिमेडिकलला जायचं आहे का असं. सर्वांनी हात वरती केला. सर्व जातात असं असं हां, मग त्या सर्वांनी रिमेडिकलचा फॉर्म भरला. आणि कोणाला वाटलं हा आपला पॉईंट तर त्याला ते 2-3 वेळेस चेक करतात ना सपोज एखाद्याला व्हेरिकोस वेन आहे हो त्याचा हो, ते केलं 2-3 वेळा केलं. 2-3 म्हणजे त्यांच्याकडून तरी होतं की कुणाला असं काढायचं नाही लगेच पहिल्या अटेम्प्टमध्ये. 1-2 वेळा चेक करत होते. म्हणजे असेल तर भेटेल पॉईंट आणि नसेल तर मग काय हां हां. चल ठीक आहे भाई मग आपलं पुणे फर्स्ट डेचं होतं यार. हां, फर्स्ट डेचं. फक्त मुलांना एवढंच सांगा की खायला वगैरे न्या सोबत. हा हा. हां. बाकी काय नाही. बाकी सगळं आहे व्यवस्थित. डॉक्युमेंट वगैरे फक्त जरा व्यवस्थित चेक करतात. बाकी काय नाही. हा चल ठीक आहे भाऊ सर्व करून तुला हो थँक्यू. हो, चल ठीक आहे.